coin toss. Find the probability of the following events. आता 2 कॉइन टॉस केले तर म्हणजे सॅम्पल स्पेस काय होईल? सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू 2 कॉइन टॉस केले तर मग 2 कॉइनची पॉसिबिलिटीज काय येतील? HH, TT, HT and TH. एवढ्याच पॉसिबिलिटीज येतात. 2च कॉइन आहेत ना आपल्याकडे, एवढ्या पॉसिबिलिटी झाल्या. मग आता फर्स्ट काय दिले? नंबर ऑफ इयर्स किती झाला? 4. मग फर्स्ट कंडिशन काय दिली आपल्याला? गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. मग याला आपण सेट ए कन्सिडर करू. काय येईल? ॲटलिस्ट 1 हेड म्हणजे 2 हेड पण चालतील. HH, HT, TH. Number of A 3. Therefore, probability of A is equal to number of A divided by number of S. काय येईल? 3/4. ही झाली probability of A. म्हणजे 4 पैकी टोटल पॉसिबिलिटीज किती येतं? 4. त्या 4 पैकी 3 पॉसिबिलिटीज कशाच्या येतं? गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. 3 पॉसिबिलिटीज. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन काय दिली आपल्याला? गेटिंग नो हेड. गेटिंग नो हेड. किती पॉसिबिलिटीज आहे त्याला आपण सेट बी कन्सिडर करू. TT फक्त. मग नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1. probability of B is equal to number of B divided by number of S 1/4. म्हणजे 4 पैकी किती पॉसिबिलिटीज आहेत? फक्त म्हणजे हेड नसण्याच्या ओनली 1. सेकंड क्वेश्चन बघा काय दिलाय. इफ 2 डिस्क आर रोल्ड सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट. आधी आपण काय करू? सॅम्पल स्पेस तयार करून घेऊ. 2 डिस्क रोल केल्यासोबत तर सॅम्पल स्पेस काय तयार होतो? 1 and 1, 1 2, 1 3, 1 4, 1 5, 1 and 6. 2 1, 2 2, 2 3, 2 4, 2 5, 2 and 6. 3 1. झाला असं लक्ष द्या इकडं आधी आणि वर. 3 2, 3 3, 3 4, 3 5, 3 and 6. 4 1, 4 2, 4 3, 4 5, 4 4, 4 5, 4 and 6. 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5, 5 and 6. 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5, 6 and 6. हा झाला आपला सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू 36. आता इथे बघा आपल्याला पुढे काय काय कंडिशन दिलेले आहेत. फर्स्ट काय दिले बघा याच्यामध्ये? द सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेसेस इज ॲट लीस्ट 10. द सम ऑफ डिजिट्स ऑन अपर फेसेस इज ॲट लीस्ट 10. कमीत कमी किती पाहिजे? 10. 10 पेक्षा मोठा पण चालेल. मग आपण ए इव्हेंट म्हणू. मग ए मध्ये काय पॉसिबिलिटी? 10 पेक्षा मोठा सम पाहिजे. पहिल्या लाईन मध्ये येईल का? नाही. दुसऱ्या लाईन मध्ये नाही. तिसऱ्या लाईन मध्ये सुद्धा नाही. चौथ्या लाईन मध्ये ॲटलीस्ट 10 म्हणजे 4 and 6 येईल ना. 4 and 6. त्याच्यानंतर 5 and 5, 5 and 6. त्याच्यानंतर 6 and 4, 6 and 5, 6 and 6. Number of A
2 4 5 7 6. Probability of A is equal to number of A divides by number of yes. मग number of A काय आहे 6 and number of yes काय आहे 36. 6 1 6 6 6 36. 1/6 ही आली probability of A. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन काय दिली आपल्याला the sum of the digit on the upper face is 33. The sum of digits on upper face is 33. पॉसिबल आहे का रे डिजिटचा सम 33? The sum of digits on the upper face is 33. कशाचा सम 33 होऊ शकतो का? नाही. हां. The highest number on upper, the highest number of sum of digits of upper face is 12. सगळ्यात हायेस्ट नंबर काय येईल समजा 12. 12 पेक्षा मोठा नंबर पॉसिबल नाही. Therefore the sum of digits on upper face is 33 is not possible. हे possible नहीं, is not possible. Therefore event B is empty set and B number of B is equal to 0. Probability of B is equal to number of B divided by number of yes 0/36 is equal to 0. त्याच्यानंतर थर्ड कंडिशन काय दिली आपल्याला the digit on the upper on the first rank is greater than the digit on the second rank. The digit on first rank is greater than digit on second. ह्या इव्हेंटला आपण सी म्हणू. आता सी इव्हेंट मध्ये काय करायचं आपल्याला बघा. द नंबर ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर. पहिला नंबर मोठा पाहिजे आणि दुसरा नंबर छोटा पाहिजे. मग इथे असं पॉसिबल आहे का? सगळीकडे पहिला नंबर छोटाच. इथे 2 and 1 पॉसिबल आहे ना. 2 मोठा आणि 1 छोटा आहे. बाकी कुठलाही येणार नाही. त्याच्यानंतर इथे 3 and 1 3 and 2 हे दोन येतील ना. त्याच्यानंतर खालचे 4 and 1 4 and 2 4 and 3. त्याच्यानंतर 5 and 1 5 and 2 5 and 3 5 and 4 6 and 1 6 and 2 6 and 3 6 and 4 6 and 5. झाले एवढेच येतील. नंबर ऑफ सील किती आहेत आले काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. Probability of C is equal to number of C divided by number of yes. Number of C किती आहे 15/36. दोन्ही नंबरला किती डिवाइड होईल 3 नी. 3 5 जा 15 3 1 जा 3 2 जा म्हणजे 5 डिवाइड्स बाय 12. There are 15 tickets in a box. Each be adding one of the number from 1 to 50. एका बॉक्स मध्ये 15 तिकीट्स आहेत आणि त्याच्यावर नंबर 1 to 15 येतो. झालं क्यूट. मग सॅम्पल स्पेस यस काय होईल 1 2 3 4 6 7 8 9 10 11
12, 13, 14 and 15. हा झाला सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती झाले? 15च असणार आहेत ना. 1 to 15 आहे म्हणजे 15 नंबर झाले. मग आता फर्स्ट कंडिशन एक रॅन्डमली त्यातला काढायचं आहे असं आपल्याला सांगितलंय. मग आता यातलं फर्स्ट कंडिशन काय बघा, शोज अँड इवन नंबर. शोज अँड इवन नंबर याला आपण ए कन्सिडर करू. मग इवन नंबर सांगा यातले 2, 4, 6, 8, 10, 12, 14. Number of A 3, 3, 6 and 1, 7. 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. Probability of A is equal to number of A upon number of yes. 7 upon 15 ही झाली probability of A. त्याच्यानंतर second. Shows a number which is multiple of 5. Shows a number multiple of 5. याला आपण B म्हणू. 5, 10, 15. एवढे तीनच नंबर आहेत 5 चे मल्टिपल्स. मग नंबर ऑफ B is equal to 3. Probability of B is equal to number of B divides by number of yes. 3 divides by 15. 3 1 is 3, 3 5 is 15. 1 upon 5. चौथा प्रश्न. The two-digit number is formed with digits 2, 3, 5, 7, 9. Digits काय काय येतं? 2, 3, 5, 7 आणि 9. Without repetition. What is the probability that the number is formed? मग आधी सॅम्पल स्पेस लिहून घेऊ. यस, 2 डिजिट नंबर तयार करायचे ह्या नंबर पासून. मग 23, 25, 27, 29, 32, 35, 52, 53, 57, 59, 72, 73, 75, 79, 92, 93, 95, 97, 99 होणार नाही. आणखी काही नंबर बनतील का? काय बनेल? मग नंबर ऑफ इयर्स किती आलं काउंट करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. मग फर्स्ट कंडिशन काय दिली आहे बघा, an odd number. A is equal to, चला सांगा ऑड नंबर्स. 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95, 97. Number of A is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 16, 17. किती आलं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 13, 14, 15, 16 numbers. 11, 12. आता मला आणखी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 13 म्हणले का मी डायरेक्ट? Probability of A is equal to number of A divides by number of yes. Number of A 16 divides by 20. दोन्हीला 4 ने डिवाइड होईल. 4 4 जा 4 5 जा 4 upon 5. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन काय सांगितली आपल्याला? मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5. मग B 25.
25, 35, 35, 75, 90%. 90. Number of B 4. चारच झाले ना. आणि probability of B is equal to number of B divided by number of yes 4 upon 20. 4 ones are 4 5s are 1 upon 5. Fifth numberचा question. A card is drawn at a random from pack of well shuffled 52 playing cards. Total number of cards किती येतं? 52. कार्ड्सचा क्वेश्चन आल्यानंतर सॅम्पल स्पेस लिहायचा नसतो, डायरेक्ट नंबर ऑफ इयर्स लिहायचे. नंबर ऑफ इयर्स किती दिलेत आपल्याला? 52. त्याच्यानंतर पुढे फाइंड द प्रोबॅबिलिटी. फर्स्ट काय आहे? अँड एस. लेट A is the event that card drawn is an S. मग number therefore number of A किती येईल? 4. मग probability of A is equal to number of A divided by number of yes. Number of A किती आहे? 4 upon 52. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 3 जा 1 upon 13. आणि सेकंड पॉसिबिलिटी काय सांगितली आपल्याला? अ स्प्रेड. लेट B be the event that card drawn is spade. Spades किती असतात टोटल? नंबर ऑफ B इज इक्वल टू 13. 13 टाईपचे असतात ना. मग प्रोबॅबिलिटी ऑफ B इज इक्वल टू नंबर ऑफ B डिवाइड बाय नंबर ऑफ yes. नंबर ऑफ B 13 आणि नंबर ऑफ yes किती आहे? 52. 13 1 जा 13, 13 4 जा 52, 1 upon 4.